प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्या योजनांचा आढावा घेण्याचं काम जे आहे दिशा कमिटीच्या माध्यमाने या ठिकाणी झालं। जिल्ह्यातील तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, नगराध्यक्ष असतील, महापौर, सगळे कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय। आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला। कशा प्रकारे योजना ज्या सुरू आहेत, कशा प्रकारे उद्दिष्ट जे आहे फुलफिल केलं जात आहे, काही उद्दिष्ट जे आहे हे राहिलेलं आहे, ते का राहिलेलं आहे, त्या सगळ्यांवरती जो आहे हा आढावा त्याचा घेण्यात आला। याच्यामध्ये शाळांची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे शाळा ज्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण स्मार्ट स्कूल्स करू शकतो, या ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळा ज्या आहेत त्या कशा आदर्श होतील याच्यासाठी देखील एक आढावा 100 कोटीचा डीपीआर जो आहे 100 कोटीचा बनवण्यासाठी सूचना ज्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या पूर्ण MMR जो रिजन आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ज्या महानगरपालिकेमध्ये आहे तो आहे, पण जिथे नाहीये तिथे इंटिग्रेटेड प्रकल्प कसा राबवला जाईल। जिल्हा परिषदेसाठी आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्हा पहिला असेल की जो स्वतःच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवणार आहे। MPCB ने त्याचा डीपीआर बनवला, त्याच्या जागा ज्या आहेत कुठे कुठे करायच्या ह्याचा पूर्ण डीपीआर आणि त्याचा आता कार्यान्वित जे आहे ते काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे आहे हा तो प्रोजेक्ट कल्याण ग्रामीण मध्ये हा राबवला जाईल। आणि त्याच आधारावरती ठाणे ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे आता महानगरपालिका नाहीये तिथे देखील अशाच प्रकारे डिसेंट्रलाइज्ड पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट जे आहे ते आम्ही राबवू। त्याचबरोबर उल्हास आणि वालधुनी नदी याचा देखील डीपीआर बनवण्याचं काम MPCB ने केलेलं आहे। 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केलाय, निधी संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते आणि लवकरच त्याला मान्यता जो आहे तो MPCB कडून मिळेल। गेले अनेक वर्ष वालधुनी आणि उल्हास नदी हे प्रदूषित नदी म्हणून आपण म्हणजे आपण ओळखतो। सगळं एफ्युलेंट असेल, सिवेज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या त्या नद्यांमध्ये जातं। ह्याचा पूर्ण डिटेल अनालिसिस जो आहे हा MPCB ने केलेला आहे आणि ह्याला जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा या पूर्ण दोन्ही नदीचा उगमापासून ते जिथे समुद्राला जाऊन मिळतात तिथपर्यंत जे आहे ह्या पूर्ण नदीचं रिज्युव्हेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। खूप महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो ठाणे जिल्ह्यासाठी हा असणार आहे आणि त्यासाठी मी MPCBचं धन्यवाद व्यक्त करतो की 1 वर्षापासून ते या प्रोजेक्ट वरती अभ्यास करताय, आता त्याला लवकरात लवकर मान्यता मिळेल। त्याचबरोबर जेव्हा रिज्युव्हेनेशन होईल तेव्हा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट देखील, कारण की ही नदी जी आहे 4-5 शहरांमधून होऊन जाते, तर तिथे जिथे जिथे ही नदी आहे तिथे तिथे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट देखील होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर MSRDCचा एक इकडे विषय झाला नॅशनल हायवेचा, त्याच्यावरती डिटेल बाबा गेल्या वेळेस देखील शिंदे साहेबांनी सूचना केल्या होत्या DPDC मध्ये की याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्याच्यावरती तो जो रिपोर्ट असेल तो रिपोर्ट जो आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी द्या। पुन्हा सूचना ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमाने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेलो इंडियाचा फंड कसा युटिलाइज केला जाईल त्याच्यासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलेला आहे। सगळ्या शहरांमध्ये डीपीचा आणि अंडरग्राउंड केबलिंगचा मोठा विषय आहे। जेव्हा रस्ते आपण वाईड करतो तेव्हा डीपी जे आहे शिफ्ट होत नाही, त्याच्यासाठी देखील सगळ्या महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत की जिथे जिथे रोड वाईडनिंग झालेले तिथे डीपी शिफ्ट झाले त्याचा एक आराखडा बनवा, जेणेकरून DPDC मधून किंवा राज्य शासनाकडून तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येईल। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना त्याच्याबद्दल जे आहे हे या ठिकाणी आढावा घेण्यात आला। या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एकतर म्हाडाच्या माध्यमाने राबवली जाते, खोनी असेल, शिरडोन असेल, या अजून 3-4 ठिकाणी ही योजना आपण करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहे हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने निर्माण झालेले आहेत आणि त्यांना घरं देण्याचं काम या सर्व जो म्हाडा प्रकल्प करते त्याच्यामध्ये मला वाटतं 85% लोकांना घरं जी आहेत ती दिलेली आहेत। भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना होते, त्याचबरोबर ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना देखील झालेली आहे, त्याच्यामधून देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं जी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे। ठाणे महानगरपालिका देखील आता प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी राबवते।
तर असे ज्या ज्या केंद्र सरकारचे प्रोजेक्ट होते हे सर्व, आणि त्याचबरोबर JSJW म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा, हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र सरकारचा, आता JSJW 3.0 देखील आलेला आहे. याच्या अगोदर 1.0 2.0 जे आहे हा प्रोजेक्ट झालेला आहे. याच्यामध्ये जे आहे हे विहिरीचं काम असेल, अंडरग्राउंड वॉटर टेबल जो आहे हा कसा वाढेल, भूगर्भातील पाणी कसं वाढेल, याच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, हा प्रकल्प आहे. आणि हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे सगळे उद्दिष्ट तर आपण मीट करतो, पण या उद्दिष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ग्राउंड लेवल खरंच वाढते का, याच्यासाठी एक इम्पॅक्ट अनालिसिस केलं पाहिजे. तशा सूचना मी कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत की त्याच्यावरती एक थर्ड पार्टी इम्पॅक्ट अनालिसिस करण्यासाठी एजन्सी आपण नेमा, जेणेकरून जे आपण काम करतोय खरंच त्याच्यामधून जे आहे ते भूगर्भातली पातळी जी आहे ती पाण्याची वाढते की नाही वाढत आहे, त्याचा काय फायदा होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती, आणि अनेक प्रकल्प अजून होत्या, हे मेजर तुम्हाला मी सांगितलं, अनेक प्रकल्प जे केंद्र सरकारचे आहेत हे त्याच्यावरती चर्चा या ठिकाणी झाल्या. आणि चांगला आढावा, चांगलं काम जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतंय, आणि जी कामं प्रलंबित आहेत ती का झाली त्याचा संक्षिप्त आढावा जो देखील घेण्यात आला. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती डिटेल रिपोर्ट जे आहे, जसं जलजीवन मिशन, या जलजीवन मिशन वरती डिटेल आढावा जो आहे हा मी मागवलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून, जेणेकरून खरंच जलजीवन मिशन किती प्रकारे किती पर्सेंट जो आहे सक्सेसफुल झालेला आहे, किती लोकांपर्यंत जे आहे ते पाणी जे आहे ते घराघरापर्यंत जे आहे हे पोहोचलेलं आहे. कारण की हा खूपच एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जलजीवन मिशन, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी, हर घर जल. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो या ठिकाणी झाला, आणि चांगलं काम जिल्ह्यामध्ये होत आहे. काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत, त्यात मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. जे शिवमंदिरचं काम सुरू आहे, 1000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे अंबरनाथ मध्ये, त्याच्या आजूबाजूचा प्रकल्पाचं काम ऑलरेडी सुरू आहे तिथे 7-8 एकर मध्ये. अजून 7-8 एकर जी आहे ती जागा जी आहे शिवमंदिराला मिळू शकते. त्याच्यासाठी तिथे प्रकाशनगर जी वसाहत आहे त्याला जे आहे शिफ्ट करण्यासाठी आम्हाला जागा लागणार आहे. ती जागा जी आहे ती कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेली आहे. शासनाची जागा आहे, 3 एकरची जागा आम्हाला मिळाल्यानंतर 1000 लोकांना जे आहे बाजूलाच तिथेच आहे, वॉकेबल डिस्टन्स वरती, तिथे 1000 लोकांना आम्ही स्वतःच त्यांचं हक्काचं घर जे आहे देऊ शकतो. युडीने त्याला परवानगी, म्हणजे तत्वता परवानगी जी आहे ती दिलेली आहे. मला वाटतं एक वेगळा प्रोजेक्ट जो आहे तो या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या निमित्ताने होईल. वादळी वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याला फटका बसला होता, त्यामुळे यंत्रणा पुन्हा सज्ज सूचना दिल्याच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नक्की शिंदे साहेब स्वतःच त्या दिवशी जे आहे हे फील्ड वरती होते, आणि जे काही इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे दिलेले आहेत, आणि त्या इन्स्ट्रक्शनचा जो आहे फॉलोअप जिल्हा लेवल वरती जी काही यंत्रणा आहे ती करते. सर, पुण्यातील भालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवरती ठाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची वास्तू उभी राहिली. कळव्यामध्ये क्रीडा आणि त्याचबरोबर पाटबंधारे विभाग, पाटबंधारे विभागाची आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेची अशी मिळून जी आहे ती 48 एकर जागा आहे. कलेक्टर महोदयांना मी सांगितलं, त्याचबरोबर कमिशनर असतील आमचे ठाणे महानगरपालिकेचे, त्यांना सांगितले की त्याच्यावरती इनिशिएटिव्ह घेऊन ती जागा जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत कशी येईल, आणि तिथे जिल्हा क्रीडा संकुलासारखं पुण्याच्या धर्तीमध्ये बालेवाडी स्टेडियम किती मोठ्या प्रमाणात, कारण 48 एकर कुठेच जिल्ह्यामध्ये आपल्याला सलग मिळणार नाही, ती तिथे मिळेल. तर त्याच्यावरती काय करू शकतो याच्यावरती जो आहे कलेक्टर महोदय आणि त्याचबरोबर आयुक्त महोदय काम करतील. ग्रामीण भागामध्ये देखील इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत खेलो इंडियाच्या माध्यमाने, जिथे जिथे जागेची अवेलेबिलिटी आहे तिथे जे आहे, अमरनाथ मध्ये ऑलरेडी आम्ही करतोय, त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये आमचं स्टेडियमचं काम जे आहे ते चालू आहे, पण खेलो इंडियाच्या माध्यमाने काय करू शकतो याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. पावसाळ्याचे सुरू काय आपल्या विषय वेगवेगळे बिल्स जे आहेत त्या ठिकाणी येतील सरकारच्या माध्यमाने, आणि त्याचबरोबर मला वाटतं सगळे खासदार आपापल्या मतदारसंघातले असतील किंवा महाराष्ट्राचे विषय जे आहे ते वेळोवेळी अगोदर देखील मांडण्यात त्यांनी मांडलेले आहेत. भविष्यात देखील रेल्वेचे विषय असतील, आपले कम्युटेशनचे विषय आहेत, या सगळ्या गोष्टी, आरोग्याचे विषय असतील, हे सगळे विषय जे आहेत ते वारंवार शिवसेनेचे सर्व सदस्य जे आहे हे मांडत असतात. आपल्याला माहिती आहे की शिवसेना जी आहे ही सर्वात पुढे, जर आपण डेटा जरी काढला संसदेचं कामकाजामध्ये,
तर शिवसेना जी पक्ष आहे, शिवसेना पक्ष जो आहे हा सर्वात पुढे अग्रेसर असणारा पक्ष आहे. आणि आता शिवसेनेची ताकद अगोदर 7 खासदार होतो, आता 6, आता 13 झालेलो आहे. तर अजून ताकद जी आहे, अजून तुम्हाला परफॉर्मन्स चांगला जो आहे तो त्या ठिकाणी बघायला सर, मिळेल. रेल्वेमध्ये प्रवास हा असुरक्षित झालेला आहे. प्रवास असं चर्चा आहे की आता शिवसेनेच्या वतीनं कॅबिनेट मंत्रीपद आणि अजून एक राज्यमंत्रीपद येणार आहे. तुम्हाला जास्त उत्सुकता आहे आमच्यापेक्षा. हा, तुम्हीच करता ही चर्चा. सर, रेल्वेचा प्रवास हा असुरक्षित झालेला आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आता संसदीय अधिवेशनामध्ये आपण काही हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, रेल्वेमध्ये आपण पाहताय की 2014 पासून ते आता 2024 पर्यंत आणि आता 26 पर्यंत एक मोठा बदल जो आहे हा रेल्वेमध्ये त्या ठिकाणी झाला. रेल्वेच्या सुविधा ज्या आहे वाढवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. अतिरिक्त रेल्वे सर्व्हिसेस वाढल्या, लोकल्स वाढल्या, 5वी 6वी लाईन झालं, 3rd 4th लाईन आता या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर स्पीड देखील वाढलेला आहे. नवी रेक्स आले, वंदे भारत सारखी ट्रेन्स जे आहेत ते सुरू झाल्या. तर रेल्वेमध्ये जेवढ्या सुविधा देण्याचं काम जे आहे गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमाने झालं, त्याच्या अगोदर कधीच जे आहे झालेलं नाही. महिलांच्या सुरक्षा असेल किंवा लोकांच्या सुरक्षेला घेऊन देखील जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहे ते वारंवार ऍड्रेस करण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं सुरू आहे. सर, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे उद्यापासून सुरू होणार आहे, त्यासाठी आजपासून आमंत्रण देखील दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे. बघा, ज्यांनी आता इथे मला वाटतं आपण कलेक्टर ऑफिसला बसलोय, हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि आता वेगळी हिंदुत्व घेऊन जे आहे लोकांपुढे जाणं आणि हा प्रोपगेंडा करणं, हे लोक खूप हुशार आहेत. आपण 2019 मध्ये काय केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लोकांच्या समोर आहेत. कशा प्रकारे जे आहे आपण आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज केलं, आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज केलं, हिंदुत्वाला कॉम्प्रोमाइज केलं, बाळासाहेबांचे विचार कॉम्प्रोमाइज केले. आता या सगळ्या गोष्टी करून जे आहे त्याचा काय उपयोग जो आहे तो होणार नाही. आणि तसं पण आपण पाहिलं की ज्या नावावर ते आंदोलन करताय तेच वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. पार्थ पवारांना देखील मंत्रिपद देण्याची चला, धन्यवाद. सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू आहे आणि